तर मित्रांनो, आज आपण आलो आहे दिगंबरा आर्ट. तर इथे पाहू शकतात छान अशा गौऱ्या नेसवून ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर गौरीला लागणारं सर्व साहित्य आपल्याला ह्याच दुकानामध्ये मिळणार आहे. तर आता आपण ह्या दुकानात गौरी कशी नेसवतात हे पाहणार आहे. तर मित्रांनो, खूप जणांची अशी रिक्वेस्ट होती की आम्हाला गौरीचा व्हिडिओ तर पाहू शकतात. आता आपण इथे ना गौरीची ही पूर्ण बॉडी आहे स्टँडिंग मध्ये. तर इथे गौरीला ब्लाऊज घातलेला आहे आणि इथे आपण असं कापड बांधून घेतलेलं आहे. आणि आता इथे बघू शकता मी ना साडी रेडी केलेली आहे. तर दादा दाखवू शकतो काही. तर बघू शकता साडीचा हा एवढा भाग आपण सोडलेला आहे. त्यानंतर आपण ह्या सर्व आहे ना प्लेट्स काढून घेतलेल्या आहे, मिऱ्या काढून घेतलेल्या आहे. आणि हा इथे आहे ना एवढा भाग सोडून खाली बघू शकता आपण पदर काढून घेतलेला आहे. तर ह्याला पिना मारून आता पिनअप करून ठेवलेला आहे. आता आपण इथे आहे ना कशा प्रकारे ड्रेप करतात ते दाखवणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक नॉट बांधून घ्यायची आहे. म्हणजे परफेक्ट अशी ही लेंथ येते. बघू शकतात खालून ह्या लेंथनी आपल्याला मिऱ्या पाडून घ्यायच्या आणि इकडे मग बांधून घेऊन बघू शकता. हा वरचा भाग आता आपण इथे ट्विस्ट करून घेतलेला आहे. म्हणजे एक वेगळं पॅटर्न इथे तयार होणार आहे साडीचं. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना प्रश्न पडतो की गौरीला कशा प्रकारे आपण साडी नेसवू शकतो. तर पाहू शकता अशा प्रकारे आता इथे दादा आहे ना पिनअप करून घेतो आहे. म्हणजे प्रॉपर ही पायाकडे अशी फिटिंग येणार आहे साडीला.
पायाकडे सुद्धा दादा इथे पिन लावून घेतोय. ह्या ज्या मिऱ्याची लाईन आली आहे इथे, तर खूप सुरेख अशी ही बसली आहे. तर आता आपण पदर पहिलीच काढून घेतला होता. तर आता आपण म्हणजे वरच्या बाजूला पिना लावून घेतलेल्या आहेत. बघू शकतो म्हणजे प्रॉपर असा हा पदर बसेल. हे बघू शकता. तर आपली साडी नेसून झालेली आहे ना दादा? हो, साडी बघू शकतात किती मस्त अशी फिटिंग आलेली आहे. तसंच हे बघू शकतात जो वरचा पार्ट होता आपण इथे छान असा डेकोरेट करून घेतलेला आहे. काय पॅटर्न मध्ये ही साडी आहे? नऊवारी पॅटर्न. ही आपण नऊवारी पॅटर्न मध्ये साडी वेअर केली आता. आणि आता आपण ही साडी जी घेतली होती ती सहावारी होती ना? हो, सहावारी. तर सहावारी मध्ये आपण आता देवीला नऊवारी नेसवलेली आहे. तर पाहू शकतात आता आपण पूर्ण साडी सेट करून घेतलेली आहे. किती सुंदर अशी आता आपण गौरीला ड्रेप करून घेतलेली आहे ही साडी. आपण जी पॅटर्न पाहिजे ना त्यामध्ये आपण ही साडी ड्रेप करू शकतो. आता आपण ही आमची पॅटर्न तुम्हाला दाखवलेला आहे. साडी आता नेसून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिजे तसा दुसरा प्रकार आपण करू शकतो. आता हा मुखवटा याच्यावर हे करतो. तर बघू शकता आता हा मुखवटा आपण इथे देवीच्या बॉडीला लावलेला आहे. तर हा आपण वेगळा घेतो. आपण ह्याच्यामध्ये कुठलाही मुखवटा घेऊ शकतो. म्हणजे आता इथे जेवढेही मुखवटे यातलं कुठलाही तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही बघू शकता गौरीला आपण इथे नथ घातली आहे, तसेच इथे मोठे झुमके घातलेले आहे. तर आता आपण आहे ना गौरीला अलंकार घालणार आहे. बघू शकता इथे आपण मंगळसूत्र घेतलेलं आहे.
तर जसं म्हणालो दादांकडे ज्वेलरींचं सुद्धा खूप सुंदर असं कलेक्शन आहे. त्यातलं हे एक कलेक्शन आहे चंद्रकोर मंगळसूत्र. बघू शकतात सुंदर असा आपण कंबरपट्टा घेतलेला आहे. आता आपण गौरीच्या कमरेला लावणार आहे. तर आता आपण गौरीला भरपूर सोन्यानी नटवणार आहे. तर बघू शकतात आता आपण इथे दुसरा हार घेतलेला आहे. हा पण खूप सुंदर आहे. ट्रेडिशनल नेकलेस आहे. बघू शकतात पोहे हार म्हणतात, ह्याला पोहे हार म्हणतात. वाव, खूप सुरेख दिसतोय. त्यानंतर आपण ही माळ घेतली आहे. हे सगळे आहे ना पारंपरिक दागिने आहेत. पांचाली मंगळसूत्र 5 पदकी. ही आहे आपली ठुशी, मोठ्या प्रकारची घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपला हा जो भाग आहे हा पूर्ण आपला कॅचअप म्हणजे पॅक पॅक हा इकडचा जो पार्ट आहे ना आपण ठुशीनी कव्हर करू शकतो. खूप सुरेख. आता आपली कव्हर पाहू शकतात पूर्णपणे याला रेडी होत आहे. भरपूर असे आपण दागिने घातलेले आहे. काचेच्या बांगड्या ह्यांना जमत म्हणजे स्प्रिंगच्या बांगड्या. बरोबर, हे पाहू शकतात म्हणजे इझी टू वेअर आहे. कोणीही घालू शकतो आणि ह्या तुटायची पण चान्सेस नाही आहे. स्पायरल आहेत बघू शकतात. तर अशा प्रकारे आता आपण हे वेअर करायचे. हे ओपनेबल आहे म्हणजे जसं की आता या हातामुळे आपण इथून घालू नाही शकत तर आपण इकडनं डायरेक्टली ओपन करून हे गौरीला घालू शकतो. तसं हे दुसरे छोटे तोडे आहेत घालू शकतो. तर आता आपला गौरीचा हात सुद्धा भरला आहे. तर आता आपण आहे ना सर्व दागिने घालून झालेले आहे. तर आता आपण वेणी लावणार आहे. तर आपण इथे केस सुद्धा लावू शकतो. तसंच आंबाडा येतो. तर हा आता आपण इथे पाठच्या साईडला बसवणार आहे.
तर पाहू शकतात आता आपण आंबाडा सुद्धा लावून घेतलेला आहे आणि मस्त अशी वेणी इथे पुढे सोडलेली आहे. या वेणीवर सुद्धा बघू शकतात मस्त असे ना डिझाईन आहे. हा एकदा पाठचा साईड टाकू दे मला. तर आता पाहू शकतो अशा प्रकारे हा आंबाडा फिट झालेला आहे. तर याच्यावर आता आपण गजरा किंवा वेणी वगैरे पण लावू शकतो. बघू शकतात अशी आर्टिफिशियल वेणी भेटते किंवा आपण आपल्या ओरिजिनल फुलांची सुद्धा वेणी घालू शकतो. आता गौरी एक नंबर दिसते आहे. बघू शकतात किती लुक सुंदर आलेला आहे. तसा पदर सुद्धा आपण वरती पाचच्या साईडला लटकून घेऊ शकतो. खूप सुरेख. वाव. तर बघू शकता आता आपण पदर आहे ना डोक्यावरनं घेऊन इथे फ्रंटला घेतलेला आहे आणि आता आपण तिकडे खाली तो पिन लॉक करून घेतो आहे. तर म्हणजे कसं तो हलणार नाही. मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये आता गौरीला साडी कशी नेसवतात हे पाहिलं आहे. तर दादाने खूप सुंदर प्रकारे बघू शकतात गौरीला इथे नेसवली आहे साडी. त्याचबरोबर सुंदर असे अलंकार घालून गौरीला पूर्ण रेडी केलेली आहे. तर आपली सुंदर सुबक आणि देखणी गौरी इथे रेडी झालेली आहे गौरी आगमनासाठी. तर तुम्हाला जर काही साहित्य हवे असेल तर तुम्हाला यायचं आहे दिगंबरा आर्ट्स, लालबाग मार्केट. लालबाग मार्केट म्हटलं की आपली लालबाग राजा जो बसतो ती सेम गल्लीमध्ये दिगंबरा आर्ट्स हे शॉप आहे. तुम्हाला गौरीला लागणारे सर्व साहित्य अंडर वन रूफ भेटणार आहे. तर आता हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहिला असाल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.